नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या जूस रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला पावभाजी दाखवणार आहे। अगदी साध्या सोप्या पद्धतीची पावभाजी आहे ही आणि अगदी कमी वेळात आणि एकदम झटपट होणारी एकदम मस्त चमचमीत पावभाजी आहे। तर तुम्ही त्याच्यासाठी आपल्याला काय लागते ते आपण पहिला बघून घेऊया। त्यासाठी आपण भाज्या काय काय टाकणार आहोत ते बघून घेऊया। इथे 2 भोपळा मिरची घेतल्यात, 1 बाउल मी ओला मटार घेतलाय, हा फ्लावर घेतलाय, थोडासा कट करून स्वच्छ हे सगळं धुवून घेतलंय। 3 टोमॅटो घेतले, टोमॅटो थोडं जास्त असायला पाहिजे आणि हे 4 छोटे बटाटे घेतले। हे सर्व आपण आता कुकर मध्ये उकडून घेणार आहे। तर हे आपण कुकर मध्ये टाकून घेऊया। हे बघा, हे भोपळा मिरची, हा फ्लावर, हा वाटाणा, हे सगळं टाकून घेतलंय कुकर मध्ये। कोण टोमॅटो वेगळं म्हणजे शिजवतं कांद्यावर, पण मी शिजवत नाही, मी एकच टाकून घेते। सर्व एकत्र मस्तपैकी शिजून होतं। बटाटे टाकते, हे सोलून नाही घेतले, तसेच टाकते, नंतर सालं काढून घेणार आहे। हे सर्व आपण टाकलेलं आहे। आता याच्यात पाणी टाकून आपण बॉईल करायला ठेवणार आहे। हे बघा, मी 2 पेले इथे पाणी टाकलेलं आहे। थोडस आणखी एक अर्धा पेला वाढवते भाजी बुडेपर्यंत। हे बघा, आणि ह्याच्यात मी भाजीला चांगलं पाणी सुटतं म्हणून जास्त एकदम पाणी नाही टाकायचं। हे मी अर्धा चमचा मीठ टाकते, म्हणजे भाजी लवकर मऊ होते। आणि हे बंद करून मी उकडायला ठेवते। हा बघा, आता आपण हा भाज्यांचा कुकर ठेवलेला आहे, भाज्या बॉईल होत आहे तिथपर्यंत आपण हे मी 3 मोठे कांदे घेतलेले आहेत। हे बघा, 3 मोठे कांदे घेतले, ते एकदम बारीक चिरून घ्यायचं, एकदम बारीक, म्हणजे लगेच ते तेलामध्ये विरघळले पाहिजे, असे एकदम बारीक कापून घ्यायचे। आणि त्याबरोबर आपण 1 चमचा आलं, 1 चमचा लसूण पेस्ट घेणार आहे। पहिला मी हे कांदे चांगले चिरून देते, दाखवते मला बारीक। हा बघा, मी हा कांदा एकदा बारीक चॉप करून घेतलाय, तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता। हे बघा, करून पूर्ण तुम्हाला जेवढा बारीक करायचंय तेवढा करू शकता तुम्ही। हे बघा, आता मी कुकर मध्ये भाजी जी बॉईल झालेली, तर कुकर थंड झाल्यावर ही सगळी भाजी मी चाळणीत काढून घेतली आणि थोडीशी गार केली। आता आपण ही सर्व भाजी स्मॅश करून घेणार आहे स्मॅशरने। हे बघा, त्याच्याने संपूर्ण भाजी अशी चांगली स्मॅश करून घेणार आहे। हे बघा, अगदी सहज होते स्मॅशरने स्मॅश, कशाची गरज नाही लागत। एकदम थोडक्या साहित्यात एकदम सुंदर पावभाजी तयार होते, नक्की करून बघा। ही संपूर्ण भाजी आता माझी स्मॅश झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। एकदम मस्त स्मॅश झालेली आहे। अगदी सोपी पद्धत आहे स्मॅश करायची, तुम्ही अशीच स्मॅश करून बघा। आता आपण पावभाजी करायला सुरुवात करूया। हा बघा, आपला हा गॅस लावलेला मी आणि हा पॅन ठेवलाय, हा माझा पावभाजीचा पॅन आहे। खूप छान पावभाजी होते याच्यात आणि क्वांटिटी पण बरोबर होते। आता आपण हा जरा गरम झाला, याच्यात चांगलं 2 चमचे बटर टाकणार आहोत। गॅस जरा स्लो करायची, नाही तर बटर आपल्या जळून जाईल म्हणून। बटर आता गरम झालेला आहे। आता आपण हे कांदा टाकतोय, संपूर्ण टाकून आपला बारीक चिरलेला कांदा।
थोडं जास्त क्वांटिटी मध्ये टाकलंय मी, 3 कांदे घेतले पूर्ण. आणि हा आपण थोडासा हलवून घेऊया आणि हा चांगला शिजवून घेऊया. थोडी झाकणी देऊया याला, म्हणजे लगेच कांदा नरम होईल. आपला कांदा सगळा लाल झालेला आहे. आता यावेळेला आपण 1 चमचा आलं पेस्ट, 1 चमचा लसूण पेस्ट, एक मोठा चमचा ही लसूण पेस्ट आहे. आलं पेस्ट 1 चमचा, थोडस आलं आणि लसणाचा वास थोडासा हे करेपर्यंत, वास मोडेपर्यंत आपण थोडस 1 मिनिट परतणार आहोत. हे बघा चांगलं परतून झालंय. पावभाजीला थोडस आहे ना मसाला थोडा जास्त टाकायचा, कारण जेवढं तुम्ही पावभाजी हा असा प्रकार आहे, थोडस तेल तूप जास्त वापरलं तरच पावभाजी चांगली लागते. म्हणून थोडस मसाल्याचं प्रमाण जास्त असतं, पण तरी तुम्ही तुमच्या हिशोबाने ऍडजस्ट करू शकता. आता आपण इथे सुके मसाले टाकूया. हे माझं 1 चमचा लाल तिखट आहे, अर्धा चमचा हळद, आणि कलरसाठी काश्मीरी लाल मिर्च टाकते 1 चमचा, त्याच्याने कलर एकदम छान येतो. आणि अर्थातच एव्हरेस्टचा हा पावभाजी मसाला आहे, हा आपण टाकणार आहोत. 1-2 चमचे तरी, अंदाज 2 चमचे टाकू शकता तुम्ही. आम्ही टाकलेलं आहे. हे चांगले आहे ना मसाल्याच्या सोबत घालून घ्यायचे, जेणेकरून ते कांद्यामध्ये चांगले मिक्स झाले पाहिजे. तर आपण ही पावभाजी टाकूया. किती चांगली स्मेल झाली बघा. म्हणजे आपण कुकर मध्ये पाणी ठेवलेलं तेही आपण याच्या सोबत टाकतोय. पाणी उकडवताना टाकलेलं ना, भाज्या उकडवताना तेच पाणी इथे वापरत आहोत. वेगळं पाणी वापरायची गरज नाहीये. तुम्ही बघू शकता टेक्स्चर किती सुंदर आलंय आणि भाज्याही चांगल्या स्मॅश झालेल्या आहेत. मी थोडं आणखी पाणी टाकते. हे मी थोडंसं पाणी सुकवून घेणार आहे. हे बघा आपल्या भाजीला चांगली उकळी आली. हे बघा आता आपण याच्यात थोडस, आपण अगोदर आधी पण मीठ टाकलंय, त्या हिशोबाने थोडस मीठ बेतानेच टाकायचं. हे बघा आपल्या चवीप्रमाणे मीठ टाकलंय आपण. आणि आपण ही पावभाजी आता झाकून घेऊया थोडस शिजायसाठी. हे बघा 10 मिनिटं झालेली आहेत. आपण चेक करूया आपली भाजी कशी होते. हे बघा किती छान झालेली आहे बघा. जशी तुम्हाला कन्स्ट्रक्शन कशाबरोबर खाता हे ह्याच्यावर आहे, पावाबरोबर खायची आहे, पण तुम्हाला जशी पातळ घट्ट जशी पाहिजे तशी तुम्ही ऍडजस्ट करू शकता. मी अजून 1-2-3 मिनिटं ठेवणार आहे. थोडीशी घट्ट करायची आहे मला, म्हणून अजून 2-3 मिनिटं आपण बंद करून ठेवूया.
हे बघा आपली आता पावभाजी इथे झालेली आहे बघा, चांगली घट्ट झाले, व्यवस्थित मला हवी तशी कन्सिस्टन्सी झालेली आहे. मी आता ही बंद करते. याच्यावर आपण गार्निशिंग साठी ही कोथिंबीर टाकलेली आहे. आणि 1-2 चमचे आपण बटर टाकतो आणि हे झाकून ठेवूया. ही आपली पावभाजी आता रेडी आहे. आता आपण प्लेटिंग करूया. हे बघा माझी भाजी आहे, त्याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया, थोडा कांदा. किती छान दिसते बघा, बघताच असं वाटतं की काहीतरी मस्तच झाले. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि हे आपले पाव आहेत जे मी बटर मध्ये फ्राय करून घेतले. आपल्या इच्छेनुसार कशामध्ये पण आपण फ्राय करू शकतो. सोबत लिंबू ठेवते साईडला. हे माझं पावभाजीचं प्लेटिंग रेडी झालं. चला तर मैत्रिणींनो, माझी ही झटपट होणारी एकदम छान चमचमीत पावभाजी रेडी आहे. भाजी पण आहे, पाव पण मी मस्त बटरमध्ये फ्राय केलेलं आहे. असं बघूनच असं वाटतं ना की खावं. नक्की ट्राय करा आणि मला सांगा कसं वाटलं. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.